नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वाटाणे आणि मटकीची छान अशी उसळ बनवूयात. त्यासाठी आपण वाटाणे आणि मटकी घेतलेले आहे. हे घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: एक चिरलेला कांदा, एक चिरलेले टोमॅटो आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि ही आहे लसणची थोडीशी पेस्ट. अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे साहित्य. आता आपण करूयात वाटाण्याची उसळ. आपण कढई अशी गॅसवर घेतलेली आहे ठेवून. आता आपण वाटाणे आणि मटकीला छान अशी देऊन घेऊयात फोडणी. तेल असं आपण कढईमध्ये घेतलेलं आहे टाकून. आता तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता घेऊयात टाकून मोहरी. मोहरी आपली छान झालेली आहे. आता टाकूयात कांदा. कांद्याला छान तेलामध्ये घेऊयात परतून. आपला कांदा छान असा परतलेला आहे तेलामध्ये. आता आपण टाकून घेऊयात लसणची पेस्ट. लसणची पेस्ट पण आपण तेलामध्ये छान घेऊयात परतून. लसणची पेस्ट आपली झालेली आहे. आता टाकूयात टोमॅटो. टोमॅटोला पण तेलामध्ये घेऊयात परतून. आपला टोमॅटो छान परतलेला आहे. आता टाकूयात अर्धा चमचा हळद. 1 चमचा टाकूयात लाल चटणी. चवीनुसार टाकूत मीठ. चवीनुसार टाकलेला आहे आपण मीठ. आता घेऊयात टाकून मटकी आणि वाटाणे. असं छान मटकीला आणि वाटाण्याला पण तेलामध्ये मस्त आपण मिक्स करून छान असं घेऊयात. असं मस्त मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊयात वाटाणे आणि मटकी तेलामध्ये. आणि थोडेसे टाकूयात पाणी. थोडेसे आपण टाकून घेऊयात पाणी. आता आपण पाणी घेतलेलं आहे टाकून. आता 2 मिनिट ठेवूयात झाकून. अशी छान आपली वाटाणे आणि मटकीची उसळ झालेली आहे तयार. किती मस्त झालेली बघा. आपलं छान असं उसळीमधलं पाणी पण छान असं आटलेलं आहे. अशी मस्त आपली उसळ झालेली आहे तयार. अशा पद्धतीने उसळ केल्यास खूप छान, खूप टेस्टी लागते. चला आता आपण घेऊयात उसळ काढून. अशी आपण घेतलेली आहे उसळ पातेल्यामध्ये काढून. या पद्धतीने उसळ केल्यास एकदम छान, एकदम टेस्टी लागते. एक वेळ या पद्धतीने मटकी आणि वाटाण्याची उसळ नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. अशी झालेली आहे आपली चमचमीत उसळ. बाय.